बरं वाटतंय ना जयंत सर? येस, बेटर वाटतंय. हे बघ जानू, फोनला रेंज आली. जयंत, किती नीच माणूस आहेस रे तू. कारणं काढून मला घरात थांबवून घेतलंस आणि आता बरोबर फोनला रेंज आली तुझ्या. मगाशी आईला निघते असं सांगायचं होतं तर मला फोन करू दिला नाहीस, आणि आता आपण येणार नाही आहोत असं जेव्हा सांगायचंय तेव्हा मी तुला आईशी बोललेलं चालतंय. जानू, तू आई बाबांना सांगितलंयस ना की आपण येत नाहीये ते? नाही, उगाच ते आपली वाट बघत बसतील. हो, सांगते. अगं बाई, जानूचाच फोन आहे. तिला म्हणा लवकर ये. जानू, अगं काय आहे, किती वेळ, कधीपर्यंत पोहोचताय? आई, अगं आम्ही निघतच होतो पण एक गडबड झाली आहे. काय ग, काय झालं? अगं म्हणजे आम्ही निघतच होतो पण नेमकं त्याच वेळी जयंत सरांच्या हातावर गरम कॉफी सांडली. अगं बाई, त्यामुळे नाही येता येणार. म्हणजे आता त्यांना ड्राईव्ह पण नाही करता येणार ना. नाहीतर मी एकटी तरी आले असते, पण आता अशा अवस्थेत त्यांना एकटं सोडून यावंसं वाटत नाहीये. अगं काय ग जानू? लक्ष्मी, काय ग? नाही, ती म्हणते की त्या दोघांना येता येणार नाहीये. अरे जानू, अगं ये ना थोडा वेळ तरी. आई, भावना ताईला प्लीज सॉरी सांग, नाही येता येणार ग मला. अगं नाही नाही, त्यांना त्रास होत असताना अशी तू उठून येणं बरं नाही. नाही म्हणजे आता अधिक मास आहे ग, जावयाचा मानपान तर व्हायला पाहिजे, म्हणून तर हा सगळा घाट घातला होता. आणि नेमकं याच दिवशी. ठीक आहे, एक काम करते जानू. हो, मी ना अनारसे केलेत ना, तर ते पाठवते तुमच्या घरी. निदान आजच्या दिवशी तेवढे तरी पोचू दे त्यांच्यापर्यंत, चालेल ना ग? हो आई, पाठव तू. एक करतेस का तू? व्यंकीसाठी ते भेटवस्तू पाठवताना केलं होतं ना ते ऑनलाईन डिलिव्हरीचं. बरं तो थांब, राहू दे. भावना आहे, तिच्याकडनं करून घेते मी. ते पोचले फक्त अनारसे की कळवशील? हो आई, ठीक आहे. अगं तू पाठव, मी पत्ता सेंड करते तुला. हां बरं, ठेवते आता फोन. हो, काळजी घे. हां आई, अनारसे पाठवतेय तुमच्यासाठी. ओके. जयंत, बघ माझे आई बाबा किती चांगले आहेत. मी तिकडे जाऊ नये म्हणून तू इतकी नाटकं केलीस, तरीही तुझं तोंड गोड करण्यासाठी बिचारे प्रयत्न करतायत ते. पण आता मी सुद्धा बघते ना तुझं तोंड कसं गोड होतंय ते. काय ग, काही हवंय? आता तू अशीच उदास राहणार आहेस का? का मी आल्याचं तुला काहीच वाटत नाहीये? ए वेडाबाई, काहीतरी काय बोलतेस? तू आल्याचा आनंद आहेच ग, पण जानू सुद्धा आली असती तर जास्त बरं वाटलं असतं. अगं सगळी मुलं एकत्र आली ना की आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. तुलाही कळेल हळूहळू, आता आई होणारेस की नाही. भावना, हे अनारसे तर जानूपर्यंत पोहोचतील ग लगेच. असंच प्रेमही पोचवता आलं असतं तर. असं प्रेम जर का पोहोचवता आलं असतं नाही तर त्याबरोबर जानूला 2 फटकेही पोहोचवले असते मी. लक्ष्मी, अगं अरे तुम्हा दोघींचं काय चाललंय? आम्हाला जेवायला मिळणार आहे की नाही? हो हो, चल 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 बाई. चला चला लवकर. आले आले. आणि सिद्धू, आनंदी, अरे तुम्हीच म्हणालात ना की भूक लागली भूक लागली, आणि काय करताय तुम्ही दोघं? हो काका, पण त्याआधी ना मला तुम्हाला गिफ्ट द्यायचंय म्हणून थांबलोय. हे, मला गिफ्ट? जावई बापू, अहो आज तुमचा मान सन्मान, आज आम्ही तुम्हाला भेटवस्तू देणार, तुम्ही कशाला आणलं? हा, माहितीये काकू, पण मला सुद्धा वाटूच शकतं ना की माझ्या सासऱ्यांसाठी मी सुद्धा काहीतरी गिफ्ट आणा म्हणून आणले. हो, पण बाबांसाठी काय आणलंयस ते तरी सांग. काका तुम्ही बसा आधी. अरे ऐक माझं. काका अहो बसा ना. बसा ना आजोबा. आनंदी का काय कळेल कळेल कळेल, सगळ्यांना कळेल. अगं बाई, अगदी लपून छपून. सिद्धू, काय रे यात? अहो काका उघडा तर आधी. बर, काय दिलंय? अगं बाई, काय हे? काकू हे लोकेशन ट्रॅकर आहे.
पण हे लोकेशन ट्रॅकर म्हणजे काय? बघा ना, म्हणजे काका सध्या हरवले होते, त्यांना कुठे जायचं ते कळत नव्हतं. तसं पुन्हा होऊ नये म्हणून हे डिव्हाइस आहे. आणि काका हे बघा, हे वापरायला सुद्धा अगदी सोपं आहे हो. म्हणजे तुम्हाला हे तुमच्या चपलेला लावायचं आहे, त्यानंतर तुम्ही जिथे कुठे जाल ते लोकेशन आम्हाला सुद्धा कळणार. हां, त्यामुळे तुम्हालाही टेन्शन नाही आणि आम्हालाही टेन्शन नाही. तुम्ही बिंदास जिथे कुठे फिरू शकता. बापरे, हे एवढ्याशा वस्तूंनी हे सगळं कळू शकेल आपल्याला? काय काय गोष्टी जगात तयार होत असतात आपल्याला तर माहितीच नसतं. सिद्धू, जरा इथे अहो, ये ना इथे जरा. काय झालं का? हे बघ सिद्धू, तुला खरंच सांगतो, आता या दोघींनी तुला काय सांगितलंय ते मला माहित नाही. अरे पण मला काहीही झालेलं नाहीये, त्यामुळे मला याची गरजच नाहीये. बाबा, तुम्ही काय बोलताय ते मला ऐकू येतंय बरं का इकडे. भावना, आम्ही बोलतोय ना, उगाच मध्ये मध्ये नको पडूस. बोला. सिद्धू, तुला खरं सांगू, अरे लक्ष्मी आणि मीना उगाचच टेन्शन घेतात. मला याची गरजच नाहीये, मी अगदी ठणठणीत बरा आहे. काका अहो असं कसं? अहो मी एवढं स्पेशल गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी आणि तुम्ही घेणार पण नाही. डायरेक्ट रिजेक्ट. हो, डायरेक्ट रिजेक्ट. अरे म्हणजे माझा इलाजच नाहीये ना, कारण मला या गोष्टीचा उपयोगच नाहीये. असं कसं म्हणता तुम्ही? भावना, मला एक गोष्ट सांग, हे गिफ्ट नक्की कोणाकरता आणलंय? माझ्याकरता की लक्ष्मी करता? कारण याच्यामुळे लक्ष्मी माझ्यावर नजर ठेवू शकते. म्हणजे हे गिफ्ट माझ्याकरता नाही, तिच्याच करता आहे ना. झालं काय चाललंय हो तुमचं हे? लक्ष्मी, मी शेवटचं सांगतोय, हे मला नकोय म्हणजे नकोय. अरे सिद्धिराज, मला बोलू दे जरा. बाबा, का हट्टीपणा करताय तुम्ही? मला माहितीये जे घडलं ते परत नाही घडणार, पण म्हणून आम्हाला काळजी तर वाटणारच ना. हे बघा, तुमच्या बरोबर त्या दिवशी काय घडलं ते तुम्हालाही आठवत नाहीये, ही तर गोष्ट खरी आहे ना. बोलू दे ना. बाबा, लहानपणापासून तुम्ही कायम आमचे फोटो तुमच्या पाकिटात ठेवले का? तर आमच्या कुणाचाही तुम्हाला विसर पडायला नको म्हणून. फोटो जवळ असले की आम्ही तुमच्या जवळ तसं तुम्हाला वाटतं, हो ना? मग आम्हालाही आमचे बाबा कुठेही लांब जाऊ नयेत असं वाटणं काही चुकीचं आहे का? आणि तुम्हीच आपल्या आजीला कायम सांगत असता ना की आई वडील एका विशिष्ट वयाचे झाले की मुलंच त्यांचे आई वडील होतात. मग आई म्हणून हक्काने मी तुम्हाला सांगणार आहे, ते डिव्हाइस चपलेत लावूयात ना आपण, प्लीज बाबा. हे बघा, त्यामुळे जर का आम्हाला सगळ्यांना सेफ वाटणार असेल तर काय हरकत आहे? तुम्ही आमच्यासाठी एवढं नाही करणार बाबा? अगं, आजोबा, तुम्ही गुड बॉय आहात. आईचं सगळं ऐकता.